रात्रीचं राजांना शांत झोप लागली नाही आणि सकाळ होताच ते आपली स्नानपूजा आटपून आपल्या महाली आलं. आणि कोंडाजी फर्जदांना त्यांनी बोलावणं पाठवलं. कोंडाजी राजांच्या महाली हजर झालं आणि कालचा शिकारीचा प्रसंग, त्यानंतर राजांचं आलं बोलावणं यामुळे कोंडाजी मनातून चरकले होते. कोंडाजीच्या मुजऱ्याचा शिकार करून राजा म्हणाला, कोंडाजी, आम्ही चिंतेत आहोत. आज्ञा महाराज. कोंडाजी म्हणाला, पन्हाळा काबीज करण्याचा मानस आहे. त्यासाठी आम्ही अनाजींना फौज पागा देऊन पाठवलं. आता महिना होऊन गेला, पण अद्याप अनाजी राजापूरलाच आहेत. पन्हाळा काबीज केल्याखेरीज आमच्या चित्ताला समाधान लाभणार नाही. धन्याच्या जीवाला शांती नाही, तर आम्ही कशाला जगायचं? कोंडाजीनं सवाल केला. कोंडाजी, का कुणास ठाऊक रात्रभर तू आमच्या नजरेसमोर होतास? तुला पाठवावं असं आम्हाला वाटतं. महाराज, अहो नशीब उजाडलं माझं. लय कंटाळा आला होता. अरे ठीक आहे, निघायची तयार कर. कोंडाजी आनंदाने माघारी वळला. राजांनी बाळाजीजींना बोलावून घेतलं. राजसदरेवर हजर राहण्याचं हुकूम सुटलं. सूर्य माथ्यावर आला असता राजांची राजसदर सरदारांनी सजली होती. त्यात कोंडाजी फर्जद, गणाजी आणि मोत्याजी खळकर ही मंडळी हजर होती. राजा आसनावर येऊन बसलं. सर्वांवर नजर फिरून राजा म्हणाल, आजचा दिवस भाग्याचा. अनेक दिवसांची चिंता आज दूर झाली. पन्हाळा काबीज करण्याचा आमचा वेध तडीत जाणार असं दिसतं. आमचे अनाजी पंत पुढे गेलेलेच आहेत. त्यांची छावणी राजापूरला आहे. कोंडाजी, तू फौज जमून त्यांच्या मदतीला जा. तुझ्याबरोबर गणाजी आणि मोत्याजी मामा खळेकरही येतील. कोंडाजींची छाती तणावली. धीमी पावलं टाकीत ते राजांच्या जवळ आलं आणि त्यांनी मुद्रा केला. राजांनी बाळाजींकडे पाहिलं. बाळाजी पुढं झालं आणि त्यांनी आसनावर ठेवलेल्या रौप्य तबकातील रुमाल उचलला. तबकात मानवस्त्र आणि सोन्याची कडी मात्र शोभत होती. राजा उभं राहिलं आणि त्यांनी आपल्या हातांनी कोंडाजींच्या हातात सोन्याची कडी चढवली. मानवस्त्र दिलं आणि कोंडाजींचं मान हरपलं. पटकन राजांचं पाय शिवलं. राजांनी कोंडाजीला उठवलं. कोंडाजींचं डोळं पाणावलं होतं. श्वास जड बनला होता. महाराज, कोंडाजीला पुढं बोलव ना. काही बोलायची गरज नाही कोंडाजी. सारं समजलं. तुम्ही आजपासून सोन्याचे कड्याचे मानकरी. पालखीचा मान तुम्हाला. ते दृश्य पाहून सारं अचंबलं होतं आणि येसाजीच्या चेहऱ्यावरील स्मित पाहून राजांनी विचारलं, येसाजी, आम्ही करतो त्यात हसण्यासारखं काय आहे? येसाजीचं स्मित जागच्या जागी आटलं. तो आदमीने म्हणाला, महाराज, कामगिरी पार पाडल्यावर कौतुक केलेलं मी लय वेळा बघितलं, पण कामगिरी फते व्हायच्या आधीच सोन्याच्या तोड्याचा मानकरी झालेला पहिलाच दिसला. आणि सारे त्या बोलल्याने हसलं. साऱ्यांच्या मनात ही शंका येसाजीने बोलून दाखवली होती. राजा मात्र गंभीर होतं. येसाजीकडे नजर वळवीत असता त्यांनी आपला डावा हात कोंडाजीच्या खांद्यावरती ठेवला. येसाजी, कोंडाजीला जेव्हा कामगिरी सांगितली तेव्हाच गड फते झाला. हे आम्ही जाणतो. गडाची काळजी मिटली, पण ही जीवाच्या बाजीनं लढणारी माणसं परत दिसतील की नाही हे कोणी सांगावं? आता तानाजीचा गौरव करायचा म्हटला तरी तो कुठं सापडणार? राजाने दीर्घ निश्वास सोडला. क्षणभर स्तब्ध राहिले आणि दुसऱ्या क्षणी म्हणाले, कोंडाजी, पन्हाळा घ्या, पण तो घेतला हे सांगायला तुम्ही परत या. पुढचं मनसुबे फार मोठा आहे. त्याला तुमच्यासारख्यांची जोड हवी. कोंडाजी राजापूरला आपल्या साथीदारांसह रवाना झालं आणि राजांची काळजी मात्र वाढली. मोरोपंतांनी नाशिक त्र्यंबक काबीज केलेल्या मुलखातून मिळवलेली लूट गडावर पाठवली होती, पण राजांना कशातच समाधान वाटत नव्हतं. राजांचं लक्ष पन्हाळ्याच्या वार्तेकडे लागलं होतं. 15 दिवस होऊन गेले तरी पन्हाळ्याची काही बातमी आली नाही. राजा पहाटे स्नान करून आपल्या महाली आलं. राजांच्या देव्हाऱ्याजवळ पुतळाबाई साहेबा मनोहारी उभ्या होत्या आणि पुतळाबाई तबकातील कमळ नीट ठेवण्यात गुंतल्या होत्या. राजांनी विचारलं, कमळ कुठून आली? आपल्या कुशावर्तात फुललीत. तुम्ही पाहिलीत? नाही, काल ही म्हणू सांगत होती.
तेव्हा आपल्या पूजेसाठी आणायला सांगितली. छान. आम्ही गडावर असूनही आम्हाला याचा पत्ता लागला नाही. आमचं जाणं जगदीश्वराकडं नाहीतर पागेकडं. कुशावर तर बाजूला पडतं ना. राजांनी पूजा आटोपली. दासबोध वाचला. राजा देव्हाऱ्यातून महालात आला आणि दूध घेत असता राजा पुतळाबाईंना म्हणाल, राणीसाहेब, आज संध्याकाळी आपण कुशावर्ता पाहायला जाऊ. थोरल्या राणीसाहेबांनाही सांगा. शंभूबाळांची काही खबर? बाळराजा पाचारलाच आहेत. चैन आहे त्यांची. सारे लाड पुरवणाऱ्या मासाहेब आहेत. मग आमच्या करड्या नजरेखाली येतील कशाला? शंभूबाळांच्या मुळे अलीकडे मासाहेबांनाही आमची आठवण येण्याशी झाली. तसं नाही हा, पुतळाबाई म्हणाल्या. दररोज आपल्या तब्येतीचे निरोप गडाखाली जातात. माझ्याकडे एक तरी माणूस दररोज येऊन जातो. तुम्ही पण भाग्यवान आहात. मासाहेबांचा तुमच्यावर विश्वास आहे. पण आम्ही काळजीत असलो की मासाहेबांची आठवण उत्कटतेने होते. सारखं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. मग मासाहेबांना बोलवून घ्यावं? नको, त्यांचं वय झालं. आता दगदग सोसवत नाही. आम्हीच 1-2 दिवसात त्यांना भेटायला जाऊ. सायंकाळी राजा वाड्याच्या चौकात उभं होतं. बाळाजी, उदोई, महादेव मंडळी शेजारी होती. आणि तोच आतून येणाऱ्या पुतळाबाई साहेबा, काशीबाई, सगुणाबाई दासी परिवारासह नजरेत आल्या. सोयराबाई मात्र दिसत नव्हत्या. राजांनी पुतळाबाईंना विचारलं, थोरल्या राणीसाहेब, त्यांची तब्येत बरी नाही. बाळराजांना घेऊन जा असं त्या म्हणाल्या. बाळराजांना आणू का? नको, त्यांना वारा सोसायचा नाही. जरा कुठं सर्दी झाली तर दोष आमच्यावर यायचा. चला जाऊ. राजा कुशावर्ताकडे चालू लागले. कुशावर्तावरून सहजासहजी दिसणारा नव्हता. बाले किल्ल्यासमोरच्या घडीत कुशावर्त तलाव बांधला होता. चारी बाजूंच्या झाडीत ते स्थान लपलं होतं. राजा सावकाश उतरत होते. जेव्हा कुशावर्त नजरेत आला तेव्हा राजांचे पाय आपसूक थांबलं. कुशावर्ताच्या निळ्याशार पाण्यावर असंख्य तांबडी, मधून मधून पांढरी जर्द कमळे फुलली होती. पाण्यावर कमळाच्या हिरव्या पानांनी साज चढवला होता आणि कुशावर्ताच्या भोवतालची झाडी, कमळांनी सुशोभित झालेला तलाव, काठावरचं टुमदार शिवालय यामुळे त्या जागेला एक वेगळंच रूप प्राप्त झालं होतं. राजा उत्कारलं, वा सुरेख, हिरोजींनी नुसता कुशावर्त बांधला नाही. हिरोजी एवढे रसिक असतील असं वाटलं नाही. महाराज, महादेव म्हणाला, बोला. बाळराजांनी कमळाचे गड्डे आणले. शंभूबाळांनी? जी. गेल्या वर्षी महाडच्या तलावातून बाळमहाराजांनी गड्डे आणून घेतले. त्यांनीच ते तलावात सोडले. शिकारीला देवी तळ्याला जात्यात, तिथनं मी गडे आणल्यात. राजा प्रसन्न झाले. समाधानाने म्हणाले, शिकारची नाद असा उपयोगी पडेल असं वाटलं नव्हतं. त्यांच्या ठिकाणची सौंदर्यदृष्टी पाहून बरं वाटलं. राजा कुशावर्त मंदिरात गेलं. देवदर्शन घेऊन बाहेर आलं आणि तलावाच्या काठी बांधलेल्या काठ्यावर ते विसावलं. राजांचा कुटुंब परिवार देवदर्शन करीत होता. राजा बाळाजींना म्हणाला, बाळाजी, केवढं रम्य ठिकाण झालं नाही का? आमच्या गंगा सागरापेक्षाही स्थान अधिक रमणीय बनलं आहे. जी. बाळाजी, कुशावर्ताची निगा अशीच राखा, हे तुमचं काम समजा. आणि कुशावर्ताच्या आजूबाजूची झाडी मुळीच कधीच तोडायची नाही. आमच्या नियमानं हा भाग आपोआप समजा. ही जागा सुरक्षित आहे. देवदर्शन करून तिघे राण्या बाहेर आला. राजा उठलं. बाळाजी, महादेव मंडळी आदमीनं मागं सरली आणि समोर आल्या पुतळाबाईंना राजा म्हणाला, राणीसाहेब, तुमच्यामुळं हा योग आला. आम्हाला हे ठिकाण पाहून फार बरं वाटलं. पुतळाबाई पदर सावरून म्हणाला, इथं आम्ही आलो आणि उगीच मनात आलं काय, या फुलांचा जगदीश्वराला अभिषेक करावा. मग करा ना, उद्या सोमवार आहे, तुम्हाला फुलं देण्याची व्यवस्था करू. मग झालं. नको का? ते जमायचं नाही, कारण देवाला वाहायचं फूल स्वतःच्या हाताने तोडावं लागतं, नाहीतर पुण्य पदरात पडत नाही म्हणता. आम्हाला ते माहीत आहे. माया हस्तेनं पूजार्थ पुष्पाने प्रतिगृहतात दुसऱ्यांच्या हाताने तोडलेल्या फुलांपेक्षा स्वहस्ती तोडलेली संकल्पानुसार वाहिलेली फुलं देवाला अधिक प्रिय असतात, असंच ना? पण हे कसं जमायचं? त्यासाठीच नको म्हटलं. पुतळा म्हणाला, पुण्य पदरात पडायचं नाही, बिचारी फुलं मात्र अकारण खर्ची पडायची. इथल्या शोभेला गालवट लागून राहील.
राजा क्षणभर विचारात पडला. आलो म्हणून त्यांनी दूर उभे असलेल्या महादेवाला हाक मारली. महादेवाशी ते 2 शब्द बोलले आणि परत आले. राजांच्या चेहऱ्यावर पूर्वीची प्रसन्नता दिसत होती. राणीसाहेब, तुमचा संकल्प पुरा होणार. तो कसा? आश्चर्याने पुतळाबाईंनी विचारलं. एवढा राजांचे प्रश्न आम्ही सोडवतो आणि घरचं कुठं सोडवता येत नाही. उद्या पाटे कुशवर्तात छोटी नाव घातली जाईल. तुम्ही तिघीजणी मिळून हवी तेवढी फुलं तोडा, संकल्प पुरा करा. पुतळाबाई काहीतरी बोलणार तोच राजे म्हणाले, थांबा, ऐका. सारे स्तब्ध झाले आणि नगाऱ्याचा आवाज कानी पडत होता. राजा म्हणाला, नौबत कसली? एवढं मानाचं कोण आलं? आणि त्या नौबतीच्या आवाजाने सारं चकित झालं होतं. तो समोरच्या झाडीतून हिरोजी विठ्ठलकर धावत येत असलेला दिसला. राजा पुढे जावला. हिरोजी नजीक आला. हिरोजी, अरे कोण आलं? नौबत कुणी वाजवलं? मीच वाजवायला सांगितले राजा. राजे, पन्हाळा काबीज झाला. ती बातमी घेऊन स्वार गडावरती आला. जगदंब जगदंब. राजांचा आनंद उफाळला. हिरोजी, आम्ही तुमच्या खुश आहोत. ह्या बातमीचं आगमन आमच्या आगमनापेक्षाही श्रेष्ठ. नववतीचा मान दिला. आमचा मनोरथ सिद्धीला नेला. राजा पुतळाबाईंच्याकडे वळलं. राणीसाहेब, पन्हाळा फतेह झाला आणि अपुरी इच्छा आज पुरी झाली. पाहिल्यात ना, चांगल्या संकल्पना सिद्धी किती लवकर प्राप्त होते. की उद्याच्या उद्या संकल्प पुरा करा, आम्ही पुढे जातो. चला हिरोजी. राजा भरभर 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 चालत जात होतं आणि मागून हिरोजी आणि बाळाजी मात्र जात होतं. आणि राजांचा आनंद गगनात मावत नव्हता. कारण पन्हाळा, आवडता पन्हाळा राजांचा, पन्हाळा काबीज झाला. खूप दिवसांचं स्वप्न होतं राजांचं. पन्हाळा मात्र आपल्याकडं हवा. आणि अखेर तो पन्हाळा मात्र राजांच्या हाती आला. कारण दक्षिण दिशेचं ते नाक होतं आणि तेच मात्र राजांच्या हाती लागलं. सर्वात मोठा आणि बलाढ्य असा हा पन्हाळा किल्ला मात्र राजांच्या हाती लागला. कोणाची फळदेदाने तो राजांना मात्र जिंकून दिला. जय भवानी, जय शिवराय. आपण ऐकतात शिवभारत.